तर बदलापूरमध्ये आपण हा जमाव पाहतोय। मोठ्या प्रमाणात संतप्त बदलापूरकर हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। मात्र कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी शांततेच्या मार्गाने या सर्व गोष्टी पार पडाव्यात असं कपिल पाटील यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील कठोरात कठोर शिक्षा होईल असं सांगितलेलं आहे आणि शांततेचं आवाहन केलंय। आपण पुन्हा आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे जातोय। अजित, बदलापूरमधली सद्यस्थिती काय? शिक्षा करा त्याला, शिक्षा करा, आरोपीला जाळा, मेणबत्ती जाळून नका करू प्रदर्शन। शाळेला तुम्ही ऐकू घ्या। 4 दिवस या पोलीस लोकांनी प्रकरण दाबून ठेवले, बारीकून अत्याचार केलाय। हे का झोपत होते का? पगार घेतात लाख लाख रुपये। मागील आज 7 दिवस झाले ही घटना घडून आज 7 दिवस झालेले आहेत, तरी पण अजून याच्यावरती काही ऍक्शन झालेली नाहीये। म्हणजे काहीच नाहीये। मी फक्त पोलीस प्रशासन आम्ही एवढा मुख्यमंत्री 15 ऑगस्टला इथे आलेले, तरीही ही घटना 13 ऑगस्टला घडून मुख्यमंत्र्यांना माहिती असूनही अजून मी पोलीस प्रशासनाला एवढंच विचारतोय, सदर रक्षण नायक खलनिग्रह याचा अर्थ सांगा तुम्ही मला। काय बरोबर आहे, काय अर्थ आहे? आज त्या पुरुषी कंप्लेंट घेतली नाही याचा अर्थ मला सांगा तुम्ही। तुमच्या अधिकारी सांगा, सदर रक्षण नायक खलनिग्रह म्हणजे काय? आज तो मुख्यमंत्री उद्घाटनाला येऊ शकतो, मॅरेथॉनला येऊ शकतो। आज महाराष्ट्र माझा बोलतोय, महापौरी त्याच्या नाहीत का? लेकी बाळ त्याच्या नाहीत का? तू घरात तर आपण ही बदलापूरमधली दृश्य पाहतोय। संतप्त बदलापूरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे, कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी दिली जाते। जमाव जो आहे तो शाळेच्या प्रांगणाच्या बाहेर, त्याचबरोबर बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये आपण पाहू शकतोय जोरदार घोषणाबाजी दिली जाते। अबाल वृद्धापासून प्रत्येक माणूस या चिमुकलीवरील अत्याचाराचा निषेध व्यक्त करताना दिसतोय। संपूर्ण बदलापूरकर हे संतप्त झालेत आणि ह्याचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण बदलापूरमध्ये पाहायला मिळतात। आज रिक्षा देखील बंद आहेत। संपूर्ण बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। बदलापूरमध्ये एका शासकीय खासगी शाळेमध्ये एका चिमुकलीवरती अत्याचार करण्यात आला आणि ह्याचे हे पडसाद। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील मागवलेला आहे। बदलापूरकरांची मागणी एकच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी जो आहे त्या आरोपीला बड्या ठोका आणि त्याला योग्य ती शिक्षा द्यावी, कठोर शिक्षा द्यावी। ही घटना जी आहे ती घडून बराच काळ उलटला, त्यानंतर ही सगळी ऍक्शन झालेली आहे। हा रोष बदलापूरकरांचा आहे, ही मागणी बदलापूरकरांची आहे की ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण झालेलं आहे यावरती तात्काळ कारवाई होणं गरजेचं होतं आणि ती कारवाई उशिरा झाली म्हणून हा सर्व मॉब जो आहे किंवा हे सर्व बदलापूरकर जे आहेत हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। अर्थात त्यांचा हा सगळा राग जो आहे किंवा रोष जो आहे हा सगळा रोष आपल्याला समजला पाहिजे। कशा रीतीनं एखाद्या व्यक्ती किंवा एका सामान्य व्यक्ती रस्त्यावर जेव्हा उतरते तर त्याच्या काय भावना असतात हे देखील आपल्याला कळल्या पाहिजेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मोठ्या संख्येने लोक जे आहेत बदलापूरकर जे आहेत जमा झालेले आहेत आणि पूर्ण तुमचं पाहिलं असेल की प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3 असेल यात दोन्ही ट्रॅक जे आहेत ते बदलापूरकरांनी बंद केलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की जो आरोपी आहे त्या आरोपीला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन त्याला शिक्षा द्यावी, फाशीची मागणी या ठिकाणी केली जाते। जी घटना शाळेमध्ये घडली ती दुर्दैवी आहे, पण त्यानंतर प्रशासनाने बाकी ज्या यंत्रणा होत्या त्यांनी तात्काळ पावलं उचलणं गरजेचं होतं, पण ते झालं नाही आणि यामुळे ते सर्व नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। पूर्णतः जर पण पाहिलं तुमची नेमकी मागणी जी आहे ती कशा रीतीनं कारवाई झाली पाहिजे, पुढे कारवाई कशी झाली पाहिजे पुढे बोला तुम्ही आला ना। बरेच जे आहे ते अनेक अशी गर्दी जमा झालेली आता आपल्याला पाहायला मिळते की तिथे सगळे बोलणार तुला काय मागण्या तुमच्या? आता तुम्ही बसलेला इथे आरोपीला तात्काळ जो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे ती उशिरा झाली त्यामुळे तुमचा रोष आहे। आमचा दोष हेच आहे का गुन्हा दाखल करून 7 दिवस झालं पण अजून काय पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही।
आम्हाला तेच वाटतं का त्याच्यावर कारवाई व्हावी, नाहीतर पोलिसांकडून नव्हे तर पब्लिकच्या हातात द्यावे त्यांना येऊन. हीच आमची मागणी बस. नाही त्याला आजच्या आज फाशी व्हायला पाहिजे. जो आरोपी आहे त्याला नागरिकांनी स्वतःच्या हातामध्ये देण्याची मागणी केलेली आहे. आणि एकंदर संपूर्ण आपण जर इथं गर्दी पाहिली तर बदलापूरकर आहेत, महिला आहेत, तरुण पुरुष आहेत, अनेक अशी लोक ज्यांची. तर आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय. बदलापूर मध्ये एकीकडे रेल रोको केलं जातंय तर दुसरीकडे रास्ता रोको केलं जातंय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे. संपूर्ण बदलापूर हे तापलेलं आहे. जागोजागी निदर्शनं, निषेध व्यक्त केला जातोय. याचा परिणाम रेल वाहतुकीवरती आणि रस्ते वाहतुकीवरती झालेला दिसतोय, कारण रस्ता रोको देखील केला गेलाय तर दुसरीकडे रेल रोको केला गेलाय. आपण ही दोन्ही दृश्य बदलापूरमधली सध्याची पाहतोय. आपण आपले प्रतिनिधी गणेश गायकवाड यांच्याकडे जाऊया. गणेश, जसा रेल रोको मोठ्या प्रमाणात झालाय तसा रास्ता रोको देखील बदलापूरमध्ये झाल्याचं कळतंय. सद्यस्थिती काय? सध्या बदलापूर शहरातील हे आंदोलन जे आहे ते पूर्णपणे चिघळलेलं आहे. पोलीस प्रशासन सध्या अजून कोणताही हस्तक्षेप करताना आपल्याला दिसत नाहीये. पोलीस प्रशासन ठिकठिकाणी तैनात आहे, कारण जनभावनाचा उत्स्फूर्तपणे आहेत की पोलीस प्रशासनाचं काहीही त्यांच्या समोर चालत नाहीये. सुरुवातीला हे जे बदलापूरकर आहेत ते शाळेच्या ठिकाणी जमले होते आणि त्यानंतर 3 तासानंतर ते रेल्वे रुळांवर उतरलेले आहेत आणि आता काही मिनिटापूर्वीच त्यांनी मुख्य रस्ते जे बदलापूर शहरामध्ये येणारे आहेत ते बंद करायला सुरुवात केलेली आहे. बदलापूरच्या जुन्या पालिकेजवळचा जो उड्डाणपूल आहे, जो पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आहे, विशेष म्हणजे पूर्वेतून पश्चिमेकडे येण्यासाठी एकमेव असलेला हा मार्ग आहे, तो सध्या इथल्या नागरिकांनी बंद केलेला आहे आणि त्याच्यामुळे बदलापूरकरांचे या आंदोलनामुळे पुरेपूर हाल होत आहेत. कारण बदलापूर शहरामध्ये आज बंद देखील पुकारण्यात आलाय. व्यापारी संघटना यामध्ये सहभागी असल्यामुळे कोणतीही सेवा, कोणतेही दुकान उघडं नाहीये. लोकांचे हाल झालेत. त्याचबरोबर वाहतूक सेवा ज्याच्यावर डिपेंड आहे त्या रिक्षा देखील बंद आहेत आणि त्याच्यामुळेच मोठ्या प्रमाणात जो आंदोलन जे या ठिकाणी सुरू आहे त्याचे पडसाद सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहेत. मात्र या आंदोलनाला कोणतंही नेतृत्व नसल्यानं पोलीस प्रशासन नेमकं कोणाशी बोलणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण सर्वपक्षीय आंदोलन आहे. बदलापूरकर त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे उतरलेले आहेत आणि नागरिकांचं एवढंच म्हणणं होतं की राजकारणी लोकांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये, कोणत्याही प्रकारची भाषणं करू नयेत आणि त्याच्यामुळे या आंदोलनाला कोणतंही नेतृत्व नसल्यानं चर्चा कोणाशी करायची, आंदोलन कसं थांबवायचं हा प्रश्न सध्या पोलीस प्रशासनासमोर आहे. जी गणेश, अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर सध्या बदलापूरमध्ये संपूर्ण बदलापूरकर हे रस्त्यावर उतरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आणि रेल रोको केलं जात आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा निषेध त्यांच्याकडनं केला जातोय. शाळा प्रशासन यावर कधी उत्तर देईल याबद्दल सांगितलं जात आहे. त्यामुळे पुढील संपूर्ण घटनेकडे आपलं लक्ष असणार आहे.